राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आलेली आहे। मदत आता 5,000 पर्यंत नव्हे तर 10,000 रुपयांपर्यंत देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। पाहू शकता हे पेपर देखील आलेला आहे। आता काय अपडेट आहे सविस्तर आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट व इतर पीक विमा नुकसान भरपाईचे अपडेट देखील पाहायला मिळत नाहीयेत। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। सरसकट अनुदानाची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा पाहायला मिळत होती। सध्या स्थितीला सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता आहे। 10,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। मागील खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान जे आहे ते सहन करावे लागलेले आहे। आता शासनाने हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले, परंतु हे अनुदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। दरम्यान भोकरदन तालुका असेल गेल्या वर्षी 27,500 हेक्टरवर सोयाबीन तर 35,000 हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला होता। हीच परिस्थिती राज्यातील बहुतांश तालुक्यामध्ये पाहायला मिळत होती। म्हणजे राज्यातील बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सोयाबीन आहे, कापूस असेल त्या ठिकाणी चांगली लागवड गेल्या वर्षी पाहायला मिळत होती व त्यातले त्यात नुकसान देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले होते। त्याचकरिता सरकारचा हा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। तर ही मदत जर पाहायला गेलं तर आता आपल्या पिकांची पीक पाहणी केली असेल तर त्यांना हेक्टरी 5,000 रुपयांचा लाभ 2 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपयांपर्यंत देण्याचं शासनाने जाहीर केले होते, परंतु आता ही अट रद्द देखील करण्यात आलेली आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर त्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो। त्यातली त्यात शासनाने आता सरसकट अनुदान देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। सध्या स्थितीला गेल्या वर्षीच्या खरीपामध्ये हे हजारो हेक्टरवर पेरा देखील झालेला होता। त्यात सर्वाधिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सोसावे लागले होते। त्यातली त्यात सरकारचा हा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। आता मागच्या वेळेस तुरळक शेतकऱ्यांना भेटणार अशी माहिती मिळत होती, मात्र सरकारने मोठा निर्णय घेत असं सांगितलेलं आहे की आता ही मदत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे सरसकट शेतकरी आता पात्र असंच म्हणावं लागेल। तर शेतकरी मित्रांनो, रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राइब करा। ही मदत आता लवकरच खात्यात देखील जमा होणार आहे। तुमचा जिल्हा व तालुका नक्की कळू शकता, त्याबाबत काय अपडेट असेल तर नक्कीच दिली जाईल। धन्यवाद।